समर वेकेशन्स चालू आहेत आणि दिवसभर मुलं घरी असतात. मुलांना आता रोज रोज काय खाऊ द्यायचा, हेल्दी पण पाहिजे आणि तितकंच टेस्टी पण पाहिजे, असं काय बनवू शकतो हे कन्फ्युजन जर तुम्हाला असेल ना, तर ट्राय दिस क्रीमी स्पिनॅच पास्ता. हा पास्ता करायला खूप सोपा आहे आणि एकदम टेस्टी आहे. आय एम शुअर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना हा पास्ता नक्की आवडेल. तर सगळ्यात आधी पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय, त्याची पानंच फक्त काढलेत, देठं काढून टाकलेत. स्वच्छ पालक आता गरम गरम पाण्यात शिजवून घ्यायचा आहे. पालकची पानं मी पाण्यात घातली आहेत, थोडीशी चमच्याने प्रेस करून ती पाण्यात डीप करून घेते आणि अगदी 5 ते 10 मिनिटात हा पालक शिजला जातो. पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही. बघू शकता बऱ्यापैकी पालक शिजलेला आहे. आणखी एक 2 ते 3 मिनिटांनी आपण पालक हा बाजूला काढून घेऊ. पालक आता आपला शिजलेला आहे. मी गॅस बंद केलाय. आता हा काढून घ्यायचा आणि पालक पूर्णपणे गार करून मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करायची, एकदम फाईन पेस्ट करायची. आणि जेव्हा आपण पेस्ट करू ना, त्याच्यात एक्स्ट्रा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त पानं घालायची आणि पेस्ट करून घ्यायची. आता हे पालकचं पाणी आहे, त्यातच मी आणखी एक ग्लासभर पाणी घालते. तुम्ही कम्प्लिटली वेगळं पाणी पण घेऊ शकता. यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर तेल घालायचं आहे. यामध्ये आता पास्ता शिजवून घ्यायचा आहे. 1 कप भरून मी पास्ता घेतलेला आहे. हा पास्ता सुद्धा गव्हाचा आहे. हा क्रीमी पास्ता करताना आपण आज अजिबात मैद्याचा वापर नाही करणार आहोत. कम्प्लिटली व्हीट पास्ता आपण करणार आहोत. एकदा चेक करूयात शिजलेत की नाहीत. तर आणखी एक 3 ते 4 मिनिटांनी हा पास्ता शिजेल. तर बघू शकता पास्ता आपला व्यवस्थित शिजलेला आहे. हा काढून घेऊया. आता पास्ता काढून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी असतं ना, ते ठेवू शकता. आपण जेव्हा सॉस करू ना, त्यामध्ये हे पाणी वापरू शकता. तुम्हाला जर फ्रेश पाणी वापरायचं असेल तसंही चालेल. आता पास्ता करायला घेऊयात. यामध्ये मी 1 चमचाभर बटर घेतलेला आहे आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे. जर तुम्हाला कम्प्लिटली तेल किंवा कम्प्लिटली बटर घ्यायचं असेल तसंही चालेल. बटर पूर्ण मेल्ट करून तेल आणि बटर आपण मिक्स करून घेऊयात आधी. एकदा का तेल आणि बटर व्यवस्थित तापले ना, की मग बाकीच्या सगळ्या भाज्या आपण टाकून व्यवस्थित भाजून घेऊ शकतो. यामध्ये घालूया आता बारीक चिरलेला लसूण. लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या मी एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत. अंदाजे 1 चमचाभर लसूण असेल. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया. मी सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर मोठे मोठे क्यूब्स ठेवायचे असतील तसंही चालेल. अगदी जरासा छोटा अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वीट कॉर्न घेतलेत. आता हे सगळ्या भाज्या आपण चांगल्या परतवून घेऊयात. चांगल्या 3 ते 4 मिनिटं यात बटरमध्ये भाजून घेऊया. तीन 4 मिनिटं झालेली आहेत. आता भाज्या आपल्या बऱ्यापैकी भाजून झालेल्या आहेत. यामध्ये आपण जी पालकची प्युरी केली ती घालूया आणि पालकची प्युरी सुद्धा या भाज्यांसोबत मिसळून 2-3 मिनिटं परतवून घेऊ. पालकची प्युरी सुद्धा चांगली परतवून झालेली आहे. यामध्ये अगदी जरासं मीठ घालायचं. मीठ घालताना आता एकदम थोडंसंच घाला, कारण आपण पास्ता शिजवला तेव्हाही मीठ वापरलं होतं आणि बटर वापरलं. बटरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आता मीठ घालताना अगदी जरासं घाला. पास्ता आपल्या सगळ्यात शेवटी रेडी होईल ना, तेव्हा जर मीठ कमी असेल तर तेव्हा आपण सगळ्यात शेवटी ॲडजस्ट करू शकतो. तर मीठ सुद्धा यामध्ये मिसळून घेतलं. यामध्ये अगदी जरासं किसलेलं चीज घालायचं आहे. चीज घालणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालेल. आता चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण परतवून घेऊ. आता आणखी क्रीमीनेससाठी आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत 1 चमचा. हे पीठ सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला चीज वापरायचं नसेल ना, तर गव्हाचं पीठ इथे 2 चमचे वापरू शकतो.
सगळं पीठ बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, अजिबात पिठाची अशी गुठळी नाही आहे. तर यामध्ये दूध घालायचं आहे. पाव कप मी दूध घेतलंय, थोडं थोडं करून दूध आपण इथे घालणार आहोत. दूध कोमट दूध आहे, अजिबात थंडगार दूध नाही घ्यायचं. तर थोडं थोडं दूध घालून आपण या सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता उरलेलं सुद्धा सगळं दूध घालून मिक्स करून घेऊयात. दूध सगळं मिक्स करून झालं ना की यामध्ये पाणी घालायचं आहे पाव कप, सॉसची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. पास्ता शिजवताना जे पाणी उरलं होतं ना त्यातलंच मी पाव कप पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला फ्रेश वॉटर घ्यायचं असेल तसंही चालेल, पाणी सुद्धा कोमटच हवं. पाणी सुद्धा यामध्ये बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. पास्ता जास्त स्पायसी नाही करायचा आहे, त्यामुळे अगदी पाव चमचा मी लाल तिखट वापरते. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर त्या हिशोबाने अंदाजाने तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे. आता लाल तिखट आणि काळी मिरी या सॉसमध्ये आपण मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सी बघा किती परफेक्ट आलेली आहे. जास्त थिक करायचं नाहीये, अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता पास्त्याचा सॉस आपला तयार आहे. आता फक्त 5 ते 6 मिनिटं झाकून चांगलं शिजवून घेऊ, चांगली वाफ काढून घेऊ याची. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पास्त्याचा सॉस. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत बघा. एकदम हळू उकळी फुटलेली आहे. हे एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला जो आपण शिजवून घेतला होता पास्ता तो घालायचा आहे. हा पास्ता या ग्रीन सॉसमध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. प्रत्येक पास्त्याला हा सॉस लागला पाहिजे. जर तुम्ही सॉस एकदम थिक ठेवला ना तर हे मिक्स करायला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतो, म्हणून सॉस थोडासा पातळच ठेवायचा, म्हणजे इझिली हा मिक्स होतो. बघू शकता अगदी सगळ्या बाजूंनी पास्ता कोट झालेला आहे. पास्ता सगळं आपला मिक्स करून झालेला आहे, सगळं कोट करून झालेलं आहे. यावरती आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया. चिली फ्लेक्स सुद्धा सगळे मिक्स करून घ्यायचे या पास्त्यामध्ये. पास्ता आपला ऑलमोस्ट रेडी आहे. पुन्हा 5 ते 6 मिनिटं झाकून एकदम लो फ्लेमवरती एक छान वाफ काढून घ्यायची. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. पास्ता आपला तयार आहे. आता सर्व करताना सुद्धा थोडेसं चीज मी किसून टाकलेले आहे. एक पुदिन्याचं पान गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने पालकचा क्रीमी पास्ता तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच.